झाला ना तुमच्या भावाचा बर्थडे सेलिब्रेशन कसं झाला चला व्हिडिओत पुढे सांगतो. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर आज होतो तुमच्या भावाचा बर्थडे. तर आपण चाललो होतो चौकामध्ये. आपला मित्र भेटला, त्यानं आपल्याला बर्थडे विश केलं. त्यानंतर हे छोटे छोटे मुलं भेटले, त्यांना पण आपल्याला बर्थडे विश केलं. त्यांना सगळ्याला धन्यवाद बोलून मी चाललो होतो तलाठी ऑफिसमध्ये, कारण की आपल्याला तिथून उत्पन्न दाखला काढणं होता. तलाठी ऑफिसवर आलो तो शनिवार असल्यामुळे तलाठी ऑफिस बंदच होतं. परत आपली मित्रमंडळी भेटली, त्यांनी पण आपल्याला बर्थडे विश केलं. त्यांना धन्यवाद बोलून मी सरळ निघलो घरी जाण्यासाठी. भावांनो, तुम्ही सगळे व्हिडिओ पाहता, लाईक पण करता, फॉलो कोणी करत करून घ्या. तेवढे एकच सेकंड लागतो तुम्हाला. संध्याकाळच्या टायमाला आपण परत निघलो. चला म्हटलं बाहेरून दर्शक फिरून तरी मला माहित बी नाही, आपल्या मित्रमंडळीने पहिलेच केक आणून ठेवलं होतं आपला बर्थडे सेलिब्रेशन करायला. घेतला तुमच्या भावाने केक कट करून, खुश पण लय झालो होतो, पण वाईट पण खूप वाटत होतं, कारण की आपल्या जीवनातला एक वर्ष कमी झाला होता म्हणून. सगळे मित्रमंडळी आलो सरळ हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी. आपला मित्र गोलू लागला चहा बनवले, कारण की चहा काही बनेल नव्हती. सगळ्या मित्रमंडळींनी चहा घेऊन घेतली. म्हणलं कोणी राहिलं तर सांगा रे भाऊ, पुन्हा माणसानं मला म्हणलं नाही. त्यानंतर तुमच्या भावानं पण एक कप चहा घेऊन घेतला. आपल्या वर्गातल्या मित्रमंडळींनी पण केक आणला होता, मस्त शालगीट टाकून सत्कार केला आपला. परत इथं पण तुमच्या भावानं केक कट करून घेतला. त्यानंतर आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. सचिन दादाचा आणि माझा पण बर्थडे होता. दादाच्या हाताने बर्थडे होणार होता आमचा दोघांचा. परत चौकामध्ये सचिन दादा आणि तुमच्या भावानं केक कट करून घेतला.